नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज एक नोटीस पडलेलं आहे, म्हणजे प्रसिद्धी पत्रक एक आलेले आहे. ते दिनांक 16 फेब्रुवारी 2026 आहे. तर यामध्ये दिलेले आहे की वन विभागात वन सेवक पदासाठी मानधन तत्वावरती भरती करण्याबाबत. तर याबद्दल आपण हे व्यवस्थित सविस्तर माहिती घेऊयात. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता पुढे बघूयात आपण. तर त्यांनी काय दिलेले आहे बघा. हा, तर बघा. तर त्यांनी काय सांगितलेले आहे, बहुनिष्ठ स्वरूपात ही एक्झाम असेल आणि 11 वर्षाच्या कालावधीसाठी हे पद भरायचे आहे. आणि टोटल जागा जर बघितल्या तर वन विभागात 3560 वनसेवक व वनरक्षक पदे भरायची आहेत त्यांना. लक्षात आलं मित्रांनो. तर आता आपण जिल्हा वाईज एक पद किती आहेत ते बघून घेऊयात. हा, तर पहिला जिल्हा आहे अमरावती. अमरावतीमध्ये एकूण 296 जागा आहेत. यवतमाळमध्ये बघितलं तर 360 जागा आहेत. त्याचबरोबर अकोल्यामध्ये बघितलं तर 360 जागा आहेत. बुलढाण्यामध्ये 354 आहेत आणि नांदेडमध्ये सर्वात जास्त नांदेडमध्ये आहेत, 760 जागा आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 544 आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 398 जागा आहेत. आणि लातूरमध्ये बघितलं तर 278 आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 210 जागा आहेत मित्रांनो. तर टोटल किती जागा आहेत ह्या आता सांगितलं होतं मी तुम्हाला. तर एकूण जागा आहेत 3560 जागा आहेत. तर मित्रांनो, आता वनरक्षक तुम्हाला माहिती आहे, वन सेवक आणि वनरक्षक यांबद्दल एक आता लगेच नोटिफिकेशन पडेल, फॉर्म भरायला सुरुवात होईल. आणि त्यावेळेस तुम्हाला आधी ह्याच्यामध्ये काय असतं तर लेखी परीक्षा असते, नंतर ग्राउंड असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तयारीला लागा. आता पोलीस भरतीची पण चालूच आहे एक्झाम, व्यवस्थित तुम्ही द्या. आणि जर काही अडचण असली किंवा काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.